नमस्कार, वेलकम टू ईशाज किचन डायरीज. घरात उरलेल्या चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग आजची ही भन्नाट रेसिपी नक्की बघा. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी झटपट लेफ्ट ओव्हर चपाती आलू फ्रँकी एकदा बनवली की उरलेली चपाती मुद्दाम ठेवावीशी वाटेल. सर्वात आधी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालून हलकंसं परतून घेऊ. त्यामुळे मसाल्याला सुंदर रंग आणि चव येते. आता यामध्ये उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घालूया आणि मसाल्यांसोबत छान एकजीव करून घेऊया. बटाटे मसाल्यात मस्त कोट झाले की त्यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी घालू. आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालू आणि शेवटी ताजी चिरलेली कोथिंबीर घालून हलकंसं मिक्स करूया. आपल्या फ्रँकीसाठीची मसालेदार आणि चविष्ट स्टफिंग तयार आहे. आता उरलेली चपाती घेऊया. चपातीवर व्हेज मेयोनीज छान पसरवून लावू. जर मेयोनीज नसेल तर टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी देखील वापरू शकता. आता चपातीच्या मधोमध तयार केलेली बटाट्याची स्टफिंग ठेवू. त्यावर टोमॅटो सॉस, बारीक उभी चिरलेली कोबी आणि शिमला मिर्च घालूया. आता दोन्ही बाजूनी चपाती नीट फोल्ड करून फ्रँकी तयार करून घेऊ. अशाच प्रकारे दुसरी फ्रँकीही तयार करूया. शेवटी तवा गरम करून त्यावर थोडंसं बटर घालू आणि तयार केलेली फ्रँकी दोन्ही बाजूनी हलकीशी खरपूस गरम करून घेऊ. आणि तयार आहे आपल्या घरच्या घरी बनवलेली सुपर टेस्टी, झटपट आणि बजेट फ्रेंडली लेफ्ट ओव्हर चपाती आलू फ्रँकी. या स्टफिंगवर चीज किसून घातलं तर फ्रँकीची चव अजूनच मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीजसाठी ईशाज किचन डायरीजला नक्की सबस्क्राईब करा.